एवढं मोठं बजेट आलं, आमची नांदची लोकसंख्या इतकी मोठी, 10-20 लाख रुपये एखाद्या फंडातून यायची पंचायत आहे. एवढं करण्याकरता 10-20 वर्षे गेली. सहज तुम्ही बोलताय 150 कोटी, आम्हाला 10-20 लाख रुपये दिले एवढ्या मोठ्या लोकसंख्येला. आरण क्षेत्राची लोकसंख्या किती आहे? किती लोकसंख्या असेल तुमच्या अंदाजे? आपल्या नांदेड गावापेक्षा कमी संख्या आहे लोकसंख्या, छोटस गाव. मग इतकं शासनाने हातात धरलं का? आम्ही नाही काय कोणी केलं? तसं पाहिलं गेलं तर आरण या क्षेत्राने सावता महाराजावर फार मोठा उपकार नाही केला. तुम्ही चरित्र वाचलं असेल, सावता महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये काही अध्याय वाचल्यानंतर सावता महाराजांनी समाजासाठी काय योगदान दिलं हे लक्षात येतं. आम्हाला सावता महाराजांनी शिकवला कर्म. काय सांगितलं? कर्म सांगितलं की बाबा आपल्या कर्मामध्ये देव पहा, आपलं कर्म योग्य करा. नका माळकरी झाली नाही झालं तरी चालेल, वारकरी नाही झाला तरी चालेल. म्हणजे तुम्हाला एक सांगता, कर्मच व्यवस्थित केलं पाहिजे. कधी कधी आम्ही कुठं कुठं चुकतो ते आपल्याला अजून कळलं नाही. उपकाराची जाणीव असावी, उपकाराची जाणीव असावी, उपकाराची परतफेड असावी. कधी कधी आम्ही चुकतो महाराज, नाही असं. बऱ्याच वेळा आम्ही कृतीने परमार्थिक म्हणून घेऊ शकतो, पण परमार्थिक आहोत का नाही याची शंका वाटते. सुंदर तुमच्याकडे दृष्टांत मांडतो. कल्पना करा, हे सावता महाराजांचं मंदिर आहे. दिवस मावळता आषाढी वारीचा परतीचा वारकरी खांद्यावर पताका घेऊन इथे पडशी घेऊन उतरला. दिवस मावळता उतरला, गुरव आला. गुरुवाने दिवाबत्ती लावली आणि दिवाबत्ती लावताना सांगितलं, वारकरी बाबा कुठले? विदर्भातला आहे. बर, कुठून आले? वरून आले वाटतं. बर, त्याच्यानंतर अशा प्रकारचं काही दर्शनाला येणारी मंडळी आली. दर्शन घेतलं. बाबाला विचार, बाबा कुठले? विदर्भातले. कुठून आला? पंढरपूरून आलो. बर, भजनी मंडळ आलं. आमचं भजनी मंडळाचं भजन सुरू झालं. तुम्ही म्हणाला आमच्यासाठी चाललंय काय? तुमच्यासाठी नाही, मला दृष्टांत मांडायला. पण भजनी मंडळाचा अजून 2 तास गरज आहे मला. सगळे नाते होते ते बडीलेशिवाय सोडायचे नाही. त्याच्यामुळं थोडं सबुरीने घेतो. भजनी मंडळ आलं. रात्री 2 वाजेपर्यंत म्हणू लागले, दुधात नाही पाणी. विचारलं, बाबा कुठून आले? विदर्भातून वारीला गेलो. वारीहून परतीच्या मार्गावर चाललो विदर्भात. भजनी मंडळ 2 वाजता निघून गेलं. 2:30 वाजता एक स्टँडहून झुलत आलं. ते स्टँडलाच पडलेलं होतं. त्याला जाग आली, ते आलं इथं. आल्यानंतर डोकं आलं, एक कोणतं दिसतंय राव मांडा वाजता. झुलत झुलत हातपाय अडकत. बाबा कुठले? वारकरी दिसलाय. जेवले होते का? नाही बाबा. कोणी आलं नाही का? आले लय मोठे, पण कोणी नाही विचार. गेलं माघारी. या बाबाचं सगळ्या हॉटेलवाल्याची परिचय. नंगे म्हणले, उघड. दुपारचं 50 रुपये तुझ्याकडे राहिले, मला तेवढं भज दे. म्हणलं रात्रीचं कोण का मारायचे का? अरे मला कुठलं तर ती वारकरी आली. रात्री तिथलीच बाटली चोरली इथं आलं. ते वारकरी म्हणलं, बाबा आम्ही द्या, आमचं जीवन म्हणजे नरकास. काय करावं पण हे सुटत. खावा, हात जोडतो, खावा.
मला मुद्दा संपला सांगायचा. आता तुम्ही सज्जन कोणाला काय ओळखतात? मगाशी भजन करून गेलेले सज्जन, दिवाबत्ती लावून गेलेला सज्जन, दर्शन घेऊन गेलेला सज्जन, की दारूपूर संध्याकाळी 2:30 वाजता वारकरीला भजी आणून देणारा सज्जन. त्याला माहित नाही आपण काय करतोय. जरा बारकाईने अभ्यास करा जरा, आणि आपला आत्मपरिचय करत जरा आत्मपरीक्षण करा की आपण कुठेतरी चुकतोय. ज्या दिवशी आत्मपरीक्षण कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. चला मूळ विषयावर आपल्याला यायचंय. मी सावता महाराजांचं जीवनचरित्र सांगतो. महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये असा एक विभाग येतो, ज्या विभागामध्ये ज्या अरण क्षेत्रातल्या लोकांनी गोटा पेटून दिला. थोडक्यात वेळेमध्ये सांगतोय, चरित्र सर्वांना पाठ आहे, फक्त मला दिशा देऊन जायचं. विहीर बुजून टाकली, वादातली नव्हती. भावकीच्या वादात असेल तर माणसं म्हणजे बुजून टाका, तसं नव्हतं. स्वतंत्र महाराजांची विहीर बुजून गोटा पेटवला. तो असा कसा नाही पेटवला महाराज. ज्या गोट्यामध्ये महाराज गर्भवती अशा प्रकारच्या गायी होत्या, ज्या गायी आता वेण्याच्या टायमिंगच्या होत्या, ज्यांचे 8 महिने 9 महिने धरलेले अशा गायी होत्या. म्हशी कितीतरी होत्या, शेळ्या कितीतरी होत्या. या गावगुंडाने अशा प्रकारचं एकत्रित घेऊन त्याच्यातली शेळ्या मेंढ्या चोरल्या, गोटा पेटून दिला, गायी हंबरडा फोडून त्यांचे गर्भपात झाले. केवढा मोठा कांड केला महाराज. ज्या गावाने एवढा आघात केला, शेळ्यातली बोकडं नेऊन अशा प्रकारचं यांनी जत्रा साजरी केली गावाने. त्याच गावाला मात्र असा दर्जा मिळवून दिला की धन्य ते अरण. मग महाराजांचं धन्य ते अरण. ज्या गावाला धन्यता मिळवून देण्याची किमया कुणामुळे झाली हो? सावता महाराज. सावता महाराजांनी जन्म घेतला म्हणून गावाला धन्यता. ज्या गावाने एवढा मोठा आघात केला, आज 730 वर्षानंतर समाधी घेऊन सुद्धा त्याच गावामध्ये जर शासन एवढं भरभरून देत आहे, त्याला कारण काय? आमच्या मागणीला नाही, सावता महाराजांनी सल्ला दिला असेल, माझं गाव दरिद्री नाही राहायला पाहिजे. सावता माझा मुद्दा इथे येऊन बघतोय. संत महात्म्य अशा प्रकारचं गेल्यानंतर 750 वर्षानंतर सुद्धा त्या गावाला महत्व येत आहे. की काय मायेची काय पाप गुण असेल, विचार करा जरा. केवढं प्रेम असेल आपल्या मागील पिढीवरती आणि संतांचं. गावद्याच्या आरणचं तो माडा तालुक्यातलं गाव आहे, सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे. आपलं काय? आपलं विचार. नामदेव महाराज म्हणले, अरे नुसते आरणपूरच्या सावता महाराजांची कृपा नाही, ज्या वंशामध्ये अशा प्रकारचं सावता महाराज जन्माला आले ना, अख्ख्या कुळाचा उद्धार करण्याची जिम्मेदारी सावता महाराजांनी. वंश उद्धरी माझ्या घरी मुकाम चालला होता. वंश उद्धरीला माळीचा नामामुळे त्याचा जन्म सुफळ झाला. ज्या कुळामध्ये जन्माला आले, अख्ख्या जातीचा उद्धार केला. एवढे उपकार महाराज म्हणतात. हाच विचार महाराज अभंगाच्या प्रथम जन्मातून संत माय
दिवस झेपलेला आहे. संत कृपावंत आहे, संत कृपावंत आहेत, संत मायबापासारखे आहेत. ही उपमा इथपर्यंत थांबली नाही. तुकोबरायला मात्र इथं तुम्ही संत माय बाप या शब्दावरती थांबले नाही. संतांना उपमा देताना मात्र एक शब्द विशेष वापरला. ते विशेष शब्द असा आहे की संत कृपावंत आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन कृपेच्या बाबतीमध्ये संतांइतकं कृपावंत कोण नाही. मायबापाचं प्रेम सांगताना मी तुम्हाला अनेक उदाहरणं करून दिली, पण माय बापाला हित कळेलच नाही हे मात्र सांगताय. मायबाप प्रेम करतील पण कदाचित हित माहिती असं सांगता येत नाही. माय बापे पाळीती माय बापे सांभाळीची लोभा करणे पाळीती. कदाचित लोभापोटी पालन पोषण करतील पण लेकराचं हित याच्यातच आहे हे माय बापाला अजिबात माहिती आहे असं नाही. एखाद्या माय बापाला असू शकतो. जरा थोडं अजून खाली येऊन सांगतो. मला कल्पना सांगा, आमच्याकडे ही मुलं घातलेली असतात. आमच्याकडे मुलं कोणती पाठवतात? जी घरी माल चालत नाही तो आमच्याकडे, घरी येणे करायला लागली ते आमच्याकडे. आणि आवर्जून आई बाबा सांगते पोरकडे गमतीचं म्हणजे आम्हाला अजून दोष देते. मला दुसरा मुद्दा सांगायचा आहे. संत वाङ्मयाचा अभ्यास करण्याकरता बुद्धूपोराचं काम आहे का? लेकराचं काम आहे का? परमार्थ लेकराच्या गोष्टी नाही. आता लेकराचा पुरीचा बाजार झालाय हे परमार्थ. आम्हाला अजून माझ्या आता 47 वय झाले, मला अजून परमार्थ कोणी दिसले माहिती. 5-6 वर्षात कसं काय परमार्थ कळतो कोण असतो आम्हाला तर कळलं नाही. आमच्या पिढ्याने पिढ्या गेल्या. अजून तुकोबरायच्या वाङ्मयावर असाच अर्थ लागतो. आज मला ठामपणे सांगता येत नाही. बेटाला गोष्टी परमार्थ इतका सोपा नाही. कळेल असं नाही सांगते. माय बापा मात्र इतका अवघड असणारा परमार्थ, इतकं संत वाङ्मय जर कठीण असेल तर त्याविषयी अभ्यास करण्याकरता चांगल्या मुलाची प्रवृत्ती आमच्याकडे पाठवण्याची प्रवृत्ती बापाला मायला होत नाही. ते कोणतं पोरग पाठवतंय मी तुम्हाला सांगितलं. आणि एखाद्याला म्हणलं अहो तुमचं ते थोरलं पोरग लय चांगलं हो, लय हुशार आहे, तेवढं पाठवा. ते म्हणतात नाही नाही ते इंजिनियर होणार, ते डॉक्टर होणार आहे. मला मुद्दा इथं सांगायचा आहे, डॉक्टर झालं तर मुलाचं हित आहे. व्यावहारिक सत्तेतल्या बाजू मांडू नका. मी तुम्हाला परमार्थिक सत्तेत घेऊन बोलतोय. इंजिनियर मुलगा होऊ नये या मताचा मी नाही. माझा मुलगा इंजिनिअरिंगला आहे. पण म्हटलं की मागलं पुसलं. इंजिनियर झालाच तर उद्धारच होईल असं सांगता येत नाही. आणि जीवनाचं हित कशामध्ये असेल, जीवनाचं कृतकल्याण कशामध्ये असेल, सार्थकता कशात असेल तर भगवत प्राप्ती नाही. देवाने आपल्याला नरह्याला घातलं की भगवत प्राप्ती करतात. हे नाशवान आहे महाराज. सत्ता आटे संपत्ता आटे सगळं आटणार आहे. हरिनाम नाटे ते बरोबर बरोबर काय येणार आहे? बरोबर येणार आहे तुम्ही केलेलं सत्कर्म. आणि सत्कर्माकडे जा असं कोणत्याही मायबापाचा अजून सल्ला पाहायला भेटणार नाही. उलट सकाळ सकाळ जर एखादं पोरग गावात मंदिरात असेल
म्हातारं सांगत दाराधर आता कुठं देवाची वाट धरली आमची पोळी नव्हती आईसे आमच्या पोरात नव्हता असला कुठं गंध द्यायचा माळ घालायची कधी प्रयत्न आहे नाही प्रयत्न आपला कुणी एखाद्या आजोबाने नातवाला घेऊन रोज प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा केली अनेक मंदिराचे दर्शन घडवले याच्यामध्ये हित याच एखादी माऊली होऊन गेली तिच्या आईने कळकळा केली अरे मदाला समावली उपदेश करते आपल्या बाळाला एका राजाची पत्नी आहे सार्वभौम राजाची पत्नी होती मदलाचा म्हणजे काय आपली ठकूबाई नव्हती त्या आईने आपल्या बाळाला चारी बाळाला पाळण्यामध्ये घातलं आणि अंगाई गीत गात असताना गीत गायला सुरुवात केली मळमूत्राचा बांधा कर्म कीटकाचा सांधा रव रव दुर्गंधी कर्म कीटकाचा सांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाय गोविंदा ज्या आईला हित कळलं ती असा उपदेश करू शकते असं हित करण्यासाठी फक्त एकच आई आहे ती म्हणजे संत रूपी आई फार मोठा इतका संतांचा अंतःकरण आईपेक्षा किती मोठा आहे एखादी आई जर मुलाने खोड्या केल्या तर ताडण करू शकते एखादी आई कृपण असू शकते ती सर्पीन बालकाला जन्म देते पण असं सांगतात की जन्म दिल्या दिल्या ती काय करते आपली पिल्ला बोका नावाचा एक प्राणी आहे तो बाप जरी असला तरी आपलं पिल्लू खाल्ल्याशिवाय कृपण असू शकते पण संत असे आहेत महाराज अपकारावरही उपकार करण्याची भूमिका कोणाची असेल तर ते संत ही आईची ज्ञानोबाला पीठ मिळू दिलं नाही ज्या गावाने आई वडिलांना ध्यान प्रायश्चित्त घ्यायला लावलं त्याच ज्ञानोबांनी आज मात्र आळंदीला एवढं वैभव करून ठेवलं सगळा महाराष्ट्र काय पण जग आळंदीला धावत आहे का तो कोण म्हणजे अरे बाबा सुखच हुडकायचं असेल ना दुसरीकडे कुठंच नाही कुठे सुखामध्ये तिथे सुखात सुख मिळवून देण्याकरता एकच माऊली आहे ती म्हणजे ज्ञानोबा आहे जेवढी जगाविषयी कळकळ आहे तेवढी कृपा आहे संतांनी कृपा केली ना महाराज काय अशक्य गोष्ट हो रेड्यावरती कृपा केली रेड्याच्या समाधीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी बारी आहे हाल्याच्या पुत्र म्हणजे म्हशीच्या पुत्राला हाल्याला अजून एक गोष्ट हाल्या रेडा तोंडगा की ज्याला कुणी स्वीकारणार नाही ज्ञानोबाने त्याला स्वीकारलं आणि कृपा केल्याबरोबर माणसाला हरिपाठ नीट पाठणार आणि त्या रेड्यावरती कृपा केली निर्बुद्ध प्राण्यावरती संत कृपा झाली संत कृपा झाली ज्ञानदेवे रचिला पाया कृपा झाल्याबरोबर घडलं काय रेडा निर्बुद्ध तो बोलायला सुरुवात झाली मी सांगत होतो आपला हरिपाठ पाठ होत नाही मनुष्य द्यायला आलो तरी मनुष्य आहो का नाही सांगता येत नाही मनुष्य होणं एवढं सोपं नाही मनुष्य या शब्दाची व्याख्या ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी वाचा सांगता येईल माणूस व्हायचं असं एवढं सोपं नाही अजून एक गोष्ट सांगतो देवाने कृपा केली
देवाचं एक कार्य आहे महाराज. देव दोनच माणसावरती कृपा करतो. एक तर देव काय करतो, संतांवरती कृपा करतो, भक्तावरती कृपा करतो. भक्ता राखी पायापासून त्याच्यावरती कृपा करतो. आणि दुसरं, देव उद्धार जर करायचा झाले तर एक तर भक्तांचा करील, किंवा मोक्ष द्यायचा झाला असेल एक तर भक्ताला देईल, नाहीतर आपल्या शत्रूला देईल. पुराणात पहा तुम्ही सगळं. संहाराच्या रूपानं आयुष्य अपराधी या शिशुपाळा आपण ठाव दिला गोपाळा. शिशुपाळाला 100 शिव्या ऐकून मोक्ष दिला. देवाचं एक आहे, एक तर देवाला शत्रू चालतो, नाहीतर भक्त चालतो. हे आपल्यासाठी मधले काय चालत नाही. देवा आपला वाडी देव नाही. आपल्या देवाच्या यादीमध्ये आपलं कुठंच स्थायी नाही. आपण धड भक्तही नाही, धड देवाचे शत्रूही नाही. आपण रावणासारखा अशा प्रकारची विरोधी भक्ती करू शकत नाही. देवाची निंदा तुम्ही आम्ही करू शकत नाही. तसं पाहिलं सांगू का, स्तुती आहे ना, स्तुती करत असताना माणसाला अलीकडे स्तुती प्रिय, प्रत्येक जीव स्तुती प्रिय. तुम्हाला सांगू का, कीर्तन सुटल्यानंतर बरेच पप्पाचे माझं मनगट करते. आजच्या कीर्तनात आमचं नाव घेत नाही, काय बिघडलं होतं. माणसं स्तुतीप्रिय आहे. परीक्षा तुम्ही नुसतं वर्गणीदाराने फक्त एखाद्याचं नाव पुकारू नका, न प्रयोग करून पाहणार आहे. हिशोबाच्या टायमाला घोळच घातला मला समजत. आम्ही काय वर्गणी देत नाही काय, स्तुतीप्रिय आहे. पण शास्त्र संत वाक्य असं सांगताय, स्तुती करायची असेल तर देवाचीच करावी. कीर्तनाची मर्यादा सांगते, आपलं बाहेर गेल्यावर नाही, हे फक्त इथं या गादीवर सांगतो. बाहेर गेल्यावर मी तुम्हाला सगळ्याला तात्या मामा सगळ्याला असं म्हणणार, पण या गादीवर असं शास्त्र सांगताय, करायची स्तुती आहे ना देवाची करावी, करायचीच निंदा ना देवाची करावी. निंदा अथवा स्तुती करावी देवाची. कीर्ती मानवाची वर्णू नये हे तुकोबाराला माहित होतं. म्हणून तुकोबाराने सांगितलं, मी वर्णन करतोय ते संतांचं, मी अजिबात देवाच्या भानगडीत पडलो नाही. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. मगाशी एक मुद्दा राहून गेला माझा, बोलता बोलता मुद्दा असा होता की आपण देवाच्या यादीत नाही. तुम्हाला आम्हाला कोण आहे, आम्हाला मधल्या वर्गाला कोण आहे. आम्ही जर दुर्जनही नाही ना सज्जनही नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, वारीला आपण सगळे जण जातो, बरेच जण जातो. आपण खरंच वारी करतोय का आपल्या आपल्याला विचार. मला फक्त सगळेजण आता मी एकच विचारतोय, याच्यातला सज्जन कोण असेल त्याने हात वर करा. एकही सज्जन नाही का, जाऊ द्या आता सज्जन नसते. आता दुसरं विचार, आता मला एवढ्या श्रोत्यामध्ये फक्त दुर्जन कोण असेल त्याने हात वर करा. तुमची तुम्हाला एवढं माहिती की मी सज्जनही नाही दुर्जनही नाही. प्रत्यक्षात प्रयोग आहे. म्हणजे आपण सज्जनही नाही दुर्जन नाही, म्हणजे देवाच्या यादीत अजिबात नाही. मग आम्हाला कोण आहे, आपले वाली फक्त संत आहे. तुम्ही सज्जन असवा दुर्जन असवा, यांची वाली जीवाचं वाली जर कोण असेल तर जडजीवांचा उद्धार करण्याकरता हे संत अशा प्रकारचं कृपावान. पण वर्णन करण्याकरता संतांबद्दल माझ्याकडे शब्द नाही. तुकोबारा म्हणतात, काय वर्णन, वर्णन करण्याकरता शब्द नाही. वाणीने वर्णन करण्या इतकं संतांचं कृपा सांगता येत नाही. मला सांगा, जर तुकोबारा 350 वर्षापूर्वी वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा
हेराने व्हावा भार माथा हे सांगणारे तुकोबराय म्हणतात की मी काय वर्णन करू काय मी तुकोबराय कीर्ती वर्णन करण्याकरता संतांच्या बद्दल शब्द नाही. महाराजांना विचारलं अहो तुम्ही वर्णन करण्याकरता शब्द नाही म्हणताय मग तुम्ही गप्प बसणार का? गप्प बसणार तुमच्या घरी आले असं करायचं लक्षात आण उगा प्रसंग करा आणि वर्गणीवाले आल्यानंतर वर्गणीवाले म्हणजे देणगी द्यावी लागते वर्गणी द्यावी लागते सप्ताह चालू म्हणजे या वर्षी आमची परिस्थिती नाही काय काय महागा असतात ते म्हणतात की आमची परिस्थिती देणगी देणे नाही. जरी असलं तरी ते कार्यकर्ते म्हणत असतात नसू द्या परिस्थिती आमच्या बरोबरी नाही आलं तरी चालेल पण निमित्त व्हाय म्हणून द्या. हे जसं आहे तसंच आहे. तुकोबराय म्हणतात माझ्याकडे वाणी नाहीये पण संतांच्या कार्यातला काही भाग सांगण्याकरता माझ्याकडे शब्द आहे. काय संत काय कार्य करतात त्याबद्दल तुकोबराय सांगतात. संत हे अवतीर्ण होतात ते वैकुंठाहून येतात येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी अवतार तुम्हा धराया काय कारण आहे? कारण सांगताना सांगितलं जडजीवांचा उद्धार करण्याचा. माझा मुद्दा आला इथे मगाशी मी सांगतो देववादी नाही आपला पण संत महात्मे म्हणतात तुकोबराय सांगतात की संत हे जडजीवांचा उद्धार करण्याकरता वैकुंठाहून आले आता भिण्याचं कारण नाही. चला रोज तुम्ही पांडुरंगाची आरती म्हणताय पांडुरंगाची आरती म्हणताय पंढरीश परमात्मा पुंडलिका करता आला पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी झाला येता हे जरी असलं पण त्या पुंडलिकानं सांगितलं देवा उगच उभा राहा कमरावर हात द्या उभा राहा. पुंडलिकरायाकडे पाहिलं देवाने सांगितलं पुंडलिका मी उभा राहतो पण सगळे दर्शनाला येत आहे काय करू? पुंडलिकरायाने सांगितलं येतील त्यांना दर्शन द्या. नुसतं दर्शन नाही द्यायचं मुक्ती देऊन टाक दर्शनेला मात्र होईल मुक्ती. जे जे दर्शनाला येतील त्यांना मुक्ती देऊन टाक. भगवान म्हणू लागले अरे पुंडलिका तुला माहिती का हे काय काय करते? मग त्यावेळेस संत म्हणाले तुका म्हणे आयसे आहेत का हरी असेच आहे यांना दारूची जिम्मेदारी नेण्याची तुझी आहे. कारण वकील पत्र आम्ही घेतलंय खून किती बी पाडा फक्त वकील पत्र पाहिजे. वकील पत्र घेतलं सांगितलं देवा हे असलेच आहे यांच्यासाठी आम्ही जिम्मेदारी आहे अशी जिम्मेदारी घेतली. मला सांगण्याचा मुद्दा सांगला गरीबांचा उद्धार संतांनी आपलं अवतार कार्य घेतलं. सावता महाराजांनी 750 वर्षापूर्वी अरण्य या क्षेत्रामध्ये जन्म घेऊन जडजीवांकरता कधी अक्षर लिहिले अभंग लिहिले त्याचं हे काम काशिबा नावाचे गुरु संत शब्दात होऊन गेले की त्यांनी ते अक्षर लिखणीमध्ये आणले आणि आज तक आहे ते जिवंत ठेवले. आम्ही दुर्दैव आहे आम्हाला हरिपाठच अजून पाठ नाही तर सवा बघावं 47 आपण किती आपल्या लोकांना पाठ घेतले आम्हाला एकच पाठ आहे समया हे पाठ झाले आपलं. जसा समय बुवा आला की तसं आपलं व्हायचं. बुवा पाकिट देऊन वाट लावला की उद्या सावता बसून काय घेणं नाही देणं नाही. कोण अध्ययन करतो काय सावता महाराज जीवन सांगताय काय कर्म शिकवलं सावता महाराजांनी कधी पाहिले आपण अजून पहा जरा शिरा. मला वाटतं सप्ते किती वर्ष झाल्यापेक्षा आपली उत्क्रांती किती झाली हे जरा तपासा.
आम्ही सहज म्हणतो इतकी वर झाले आम्ही सत्ता करतो, काय करू सांगते टाइम संपला. म्हणतात वाढावया भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विभूमासी. आणि काय काय केलं, 4 मुद्दे सांगितले. भक्ती वाढवण्याकरता संतांनी प्रयत्न केला. वाढावया सुख, समाजामध्ये सुख प्रदान व्हावं. ज्ञानोबा राय म्हणतात अवघाती संसार सुखाचा करीन, सुखाकरता प्रयत्न केला. दुसरा मुद्दा गाठला, काय केलं, वाढावया सुख, वाढावया भक्ती, भक्ती वाढवण्याकरता प्रयत्न केला. पिटू भक्तीचा डांगोरा, डांगोरा कडे काळा सिधा पदार्थ, भक्ती वाढवण्याचं कार्य. अजून काय केलं, वाढावया सुख भक्ती, भाव, भाव म्हणजे प्रेम, प्रेम वाढवण्याकरता. ज्ञानोबरायच पसायदारा म्हणतात ना, गुरुताचे पसायचे पाहून परस्परे पडो मैत्र जीवांचे, या वाक्यामध्ये असं सांगतंय की सगळ्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावं, गुरुताचे तिमिर जावं. या ओळीपासून सगळ्या ओळ्या पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आख्या पसायदानामध्ये आपली बातमी आहे, आपले विषय, प्रेम आणि उत्पन्न व्हावं. हा भाव, भाव प्रेम, वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया कुळाचार, विठोबाचं नामस्मरण घडावं, असा प्रयत्न म्हणतात. हे काम करण्याचं काम संतांनी केलं. अवतार तुम्हाला तुझी